घटनेवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे। बदलापूरमधील आंदोलनात ज्यांना राजकारण दिसत असेल ते विकृत आणि नराधमांचे पाठीराखे आहेत अशी जोरदार ठाकरेंनी केलेली आहे। सरकारला जनतेच्या जीवाची किंमत नाहीये का असा थेट सवाल ठाकरेंनी उपस्थित केला। दुसरीकडे बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टच्या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ठाकरेंनी केलं। विकृतांच्या मनात भीती निर्माण व्हावी यासाठी हा बंद असणार असंही त्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्रात विकृतीचा व्हायरस निर्माण झालाय असंही ते म्हटलेत। दरम्यान सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा उद्रेक होतो असंही ते म्हटलेत आणि त्यामुळे ज्यांनी बदलापुरातील आंदोलनावर टीका केली आहे त्यांचा ठाकरेंनी चांगला समाचार घेतलाय। येत्या 24 ऑगस्टला म्हणजे परवा बदलापूरमध्ये जी एक अत्यंत विकृत अशी दुर्घटना घडली, दुष्कृत्य घडलं, त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडी आणि इतर सर्व पक्षांनी जाहीर केलेला आहे। हा महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाहीये। ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, आता तर मी स्पष्टच बोलतो, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणली तशी ही योजना नव्हती। हे दुष्कृत्य आहे, ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाजी मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत, विकृत मानसिकतेचे आहेत। ज्यांना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामध्ये राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत किंवा ते सगळे जण ह्या नराधमांचे पाठीराखे आहेत। क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री झाला अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे आणि हे सरकार असंवेदनशील सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। यावेळी राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली। राख्या बांधून फोटो काढतात पण महिला कुठे सुरक्षित आहेत अशी टीकाही त्यांनी केली। दरम्यान राज्यातील महिलांना सुरक्षा हवी आहे, फक्त योजनेद्वारे पैसे दिल्यानं काही होत नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय। ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी ही काही राबवलेली योजना नव्हती। मुळात त्यांचंच घर येते ठाणे जिल्हा आणि त्याच्याच बाजूला हे बदलापूर आलं, त्याच जिल्ह्यामध्ये येते। तर त्यांना हे जे काय घडले ही घटना ही मान्य आहे का? हे दुष्कृत्य ते अमान्य करतायत का? किंवा असं झालं तरी चालेल पण लाडकी बहीण काल मुख्यमंत्री कुठे होते? म्हणजे एका ठिकाणी ह्या घटनेचा निषेध सर्वत्र होत असताना राज्यभर निषेध झाला, त्यावेळेला मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडक्या बहिणीसाठी तिकडे हात पसरून बसलो, ते सगळ्या राख्या बांधतो। अरे तुम्ही तुमच्या हाताला बांधलेल्या राखीच्या बंधनाला तरी जागा, किती निर्लज्ज व्हायचं। म्हणजेच काय होतं की क्षमता नसलेला हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे, त्यांना जनतेच्या भावनाशी फक्त खेळता येतं। म्हणजे मला खरंच दुर्दैव वाटतं की अशी व्यक्ती ही राज्यकर्ती आहे, एकतर गद्दार आहे आणि त्याच्यानंतर राज्य करताना जनतेशी सुद्धा त्यांच्या भावनेशी ही गद्दारी करतायत। ह्याच्याबद्दल मला खरंच दुःख होते। बदलापूरमधील मुलींवरील अत्याचार प्रकरणाची हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आणि या प्रकरणात हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलंय। सुनावणीवेळी कोर्टाने महाधिवक्त्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। लैंगिक अत्याचाराचं प्रकरण गंभीर आहे, घटना माहिती असूनही शाळा पुढे आली नाही। या प्रकरणात ज्यांनी दिरंगाई केली त्यांना कुणालाही सोडणार नाही, सर्वांवर कारवाई करणार असल्याचं कोर्टाने म्हटलंय। लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते का असा सवाल हायकोर्टाने शाळा प्रशासनाला केलाय। तसंच या प्रकरणी इतर पीडितांचे जबाबही नोंदवले जावेत असंही कोर्टाने म्हटलंय। बदलापुरात मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे आणि या घटनेवर शाळेच्या ट्रस्टींनी आता भाष्य केलंय। सफाई कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे। विद्यार्थिनींची जबाबदारी दोघा सेविकांवर होती, मात्र या महिला कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं ट्रस्टींनी सांगितलंय। तर त्या सेविका त्या मुलींना न्यायला आणि आणायला असतात, तर त्याच सेविका घेऊन जाताना ह्याला आपण ने आण करण्याकरता आपण ठेवलेलंच नव्हतं आणि हा आपला आधी एक तर संस्थेचा एम्प्लॉई नव्हताच, हा आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आपल्याकडे जो काम करतो स्वीपरचं त्याचा हा माणूस होता। हा फक्त टॉयलेट क्लिनिंग करायला यायचा आणि निघून जायचा, एवढंच फक्त त्याचं काम होतं।
त्यामुळे 2 सेविका ज्या होत्या, त्या सेविकाच त्यांना घेऊन जायच्या आणि घेऊन यायच्या. पण ह्या सेविकांच्या हलगर्जीपणामुळे आणि त्यांनी त्यांच्याकडे नीट लक्ष न दिल्यामुळे, की प्रत्येक वेळेस मुलगी किंवा कोणी मुलगा टॉयलेटला गेल्यानंतर त्यांना घेऊन जायचं आणि घेऊन यायचं. ही जबाबदारी संस्थेने पूर्णपणे त्याच्याकरता दिली आणि त्याच्याकरताच त्यांची नेमणूक झालेली होती. पण त्यांची हलगर्जीपणामुळे हे झाल्याचं आमच्या निदर्शनास आलं. आम्ही तिथे गेलेलो होतो गुन्हा दाखल करण्याकरता, की जेव्हा आम्हाला कळलं की पोलीस वरिष्ठ निरीक्षक ह्या आहेत त्या गुन्हा दाखल करून घेत नाहीयेत किंवा त्यांचा अजून गुन्हा दाखल झालेला नाहीये. हे जेव्हा आम्हाला कळलं आणि ते आमच्या लक्षात आलं की हा का प्रकार होतोय असा. तर आम्ही त्वरित म्हणजे त्यांच्यावरती तिथे गेलो आणि सांगितलं की आम्ही स्वतः संस्थेकडून आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत. तर आमच्या गुन्ह्याची नोंद तुम्ही ते घेऊन घ्यावी. पण ते म्हटले की आता सध्या नको कारण ते पालक गुन्ह्याची हे द्यायला तयार आहेत म्हणून. तर म्हणून आम्ही ते त्यावेळेस त्यांना आम्हाला तिथनं त्यांनी निरीक्षकांनी आम्हाला ते परत पाठवलं आणि त्यांनी हे आमच्याकडनं त्यावेळेस